सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये 35 वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी। तब्बल 22,000हून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता 8वी ते 12वी साठी विशेष तयारी वर्ग, स्वतंत्र अभ्यासिका, अनुभवी शिक्षक, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय। प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। मोबाईल क्रमांक 915866 89 89 आणि 9960 88 88 33। शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आज अधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी होणार होती असं कळालं। या बैठकीला काही MSRDCचे त्याबरोबरच कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासन उपस्थित राहणार होतं असं कळलेलं। मग समर्थनाची बैठक असताना नेमकं शक्तीपीठ महामार्गामधील समर्थन होत असताना मुद्दे काय आहेत हे मुद्दे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो होतो। आम्ही ॲक्च्युली त्या बाधित गावातून असल्यामुळं मुळातच आमच्या गावातून 2 राष्ट्रीय महामार्ग, एक राज्य महामार्ग, एक प्रमुख जिल्हा मार्ग, रेल्वे लाईन या सगळ्या गोष्टी गेल्यामुळं शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध असल्यामुळं आम्ही या ठिकाणी नेमक्या भावना काय आहेत ह्या आणि नेमकं समर्थनाची भूमिका काय आहे शासनाची हे ऐकण्यासाठी आलो होतो। पण जिल्हाधिकाऱ्यांनी आता आम्हाला असं सांगितलं की या ठिकाणी समर्थनाची कुठलीही किंवा प्रशासनाची बैठक होणार नाही, फक्त समर्थनाच्या बाबतीत निवेदन देणार आहेत आणि निवेदन देऊन जाणार आहेत अशी या ठिकाणी आता जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे। त्यांनी निवेदन देणार आहेत, बैठक नसल्यामुळे त्यांनी म्हटले की बैठक असती तर आम्ही तुम्हाला हे केलं असतं, पण बैठक नाही आहे म्हटले आणि निवेदन देणार आहेत आणि ते समर्थनाचं निवेदन काही मंडळी देणार आहेत। तुम्ही थांबणार का जाणार? शेतकरी देखील तुमच्यासोबत आहेत? नाही आम्ही शेतकरी कोण आलेले नव्हते, फक्त समर्थनार्थ बैठक होत असताना प्रशासनाची नेमकी भूमिका यामध्ये काय आहे हे ऐकण्यासाठी आम्ही दोघं तिघं प्रतिनिधी आलो होतो। तुम्हाला थांबणार आहे की तुम्ही जाणार आहे? नाही, बैठक आता नाही म्हणून सांगितली, थोडा वेळ थांबून आम्ही निघून जाणार आहोत। बैठक नसेल तर त्या ठिकाणी आमचा काही त्यामध्ये विषय नाही आहे। जर प्रशासन नेमकं काय भूमिका मांडणार आहे समर्थनार्थ हे ऐकण्यासाठी आम्ही सगळे आलो होतो। आज फक्त प्रशासनाकडून फक्त निवेदन त्यांचं घेतलं जाणार आहे असंच फक्त सांगितलं? हां, फक्त निवेदन घेतलं जाणार आहे आणि निवेदन घेऊन दुसरी बैठक वगैरे काय या ठिकाणी नाही आहे म्हणून सांगितलं। पण इथून पुढच्या काळात जर अशी बैठक बोलवली तर तुम्हाला निमंत्रण द्यावं अशा अपेक्षित आहे? हां, समर्थनार्थ जर बैठक असेल, एक तर आमचं गाव बाधित आहे, आमचा भाग बाधित आहे, मोठ्या प्रमाणात महापुराचा धोका निर्माण होणार आहे। या ठिकाणी जर समर्थनार्थ बैठक होत असतील तर आम्ही जे काही मुद्दे उपस्थित केलेत त्याही मुद्द्यांचा विचार होणं गरजेचं आहे आणि त्यावेळेला मग त्या समर्थनाच्या बैठकीच्या वेळेला आम्हालाही बोलावं असं आमची अपेक्षा आहे।